खूप वर्षापूर्वीचा प्रश्न आणि खूप कायम मुलांना पडलेला प्रश्न, आखिर एक लडकी क्या चाहती है? एका मुलीला एका मुलाकडून, आपल्या जोडीदाराकडून, आपल्या नवऱ्याकडून काय पाहिजे असतं? सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. तिला समजून घेणं खूप इम्पोर्टंट असतं. तिला समजून घ्यायला पाहिजे असतं. तिला बाकी काहीच पाहिजे नसतं. मला समजून घ्यावं. माझी चूक झाली तरी त्याने मला समजून घ्यावं. हेच एक पाहिजे असतं. मुलांचा स्वभाव थोडा कधी-कधी रूड होतो. तिची काही चूक झाली, तर तिच्या न ओरडता, की "ठीक आहे, ओके, पण बघूया." एवढं जर बोललं ना, तिला पुरेसं असतं. तिने काहीतरी तुमच्यासाठी बनवलंय, तर काहीतरी त्यात थोडंसं चूक झालीये, थोडं मीठ कमी जास्त पडलंय, तर चांगलं झालंय तुम्ही बोलू शकता, की "मीठ कमी पडलंय" सांगण्यापेक्षा "छान झालंय, याच्या पुढे करशील तेव्हा अजून छान होईल." इतकं तर तुम्ही बोलू शकता ना. तेच पाहिजे असतं. एका मुलीला सर्वात महत्त्वाचं पाहिजे असतं ते म्हणजे अटेन्शन. फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही दुसऱ्या मुलीकडे बघितलं, की तिला राग येतो. ऑब्व्हियस आहे. मुलीला काय अटेन्शन पाहिजे असतं. माझा प्रियकर दुसऱ्या मुलीकडे बघू नये, रादर त्याने माझ्याकडेच बघावं ही तिची अपेक्षा असते. दुसऱ्याकडे तो बघतोय म्हणून तिची ईर्ष्या नसते. तो माझ्याकडेच त्याचं अटेन्शन व्हावं ही तिची कायम आकांक्षा असते. त्या साइडने विचार करा ना. तर नेहमी काय करतात, एकाच साइडने विचार करतात. दुसऱ्याच साइडने विचार करा. तिच्या मनातला कुठेतरी खोलवर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करा. तिची तिची बाजू समजण्याचा प्रयत्न करा. आईचं आणि बायकोचं भांडण झालं, तर चुकी तुम्ही कोणाचीच काढू शकत नाही. तुम्ही काय करता, घरातनं निघून जाता. तर हे करू नका. करा, आईला वेगळ्या रूममध्ये घेऊन जा, आईशी समजावा. बायकोला तुमच्या रूममध्ये घेऊन जा, बायकोशी समजूत काढा. कारण तुम्हाला राहायचंय दोघींसोबत. त्यामुळे दोघींची समजूत घाला, कुठेतरी सुवर्ण मध्य साधा. दोघीतल्या एकीलाही सुद्धा बोलू नका, की तुझी चूक आहे. ते चूक काढण्यापेक्षा ते समंजसपणे मिटवणं आणि ते एका समजूतदारपणे ते तुम्ही कुठेतरी समजूतदारपणे घेणं खूप महत्वाचं असतं. मुलींना गोंजारणं, त्यांची काळजी घेणं खूप आवडतं. त्यांची एका लहान मुलीसारखी काळजी घ्या. बाप आपल्या मुलीचा फेव्हरेट असतो, आईपेक्षा जास्त. कारण तो बाप मुलीची खूप काळजी घेतो. कारण मुलींना हेच आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोची सुद्धा खूप काळजी घ्या. तिला प्रेमाने वागवा आणि सर्वात महत्त्वाचं जे मुलींना पाहिजे असतं ते म्हणजे रिस्पेक्ट. तिला रिस्पेक्ट द्या. घरच्यांसमोर, तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससमोर तिच्याशी व्यवस्थित वागा. इव्हन तुम्ही दोघं सोबत असताना सुद्धा तिचा सन्मान हा दिला गेला पाहिजे. रिस्पेक्ट द्याल, तेव्हा तुम्हाला सुद्धा ती रिस्पेक्ट देईल. ती खुश राहील, तेवढं तुमचं घर, संसार, तुमची फॅमिली पूर्ण आनंदी राहील. घरात भरभराट राहील. त्याच्यामुळे तिला आनंदी ठेवा. कधीतरी तिच्यासाठी काहीतरी करा. तिच्या पिरियड्सच्या दिवसांमध्ये योग्य ती काळजी घ्या. तिला जेवण बनवून घाला. कधीतरी आठवड्यात एखाद्या दिवशी चेंज म्हणून तुम्ही जेवण बनवा तिच्यासाठी. तर म्हणून अजून काय असतं? कधीतरी तिला बाहेर घेऊन जा फिरायला. कधी तिच्या आवडीची गोष्ट घेऊन जा घरी. मग बघा ती खुश. समजून घ्या. हेच तिला पाहिजे असतं. लाईफला तुमच्या जोडीला तुम्ही जिंकाल तर जग जिंकाल आणि प्रेमाने जग जिंकता येतं मित्रांनो. राधे राधे.